गादी, उशी, अंथरूण पांघरूण इत्यादींची व्यवस्था करूनच आपण झोपतो. ती झोप वेगळी, त्याला झोपच म्हणतात. आणि निद्रा वेगळी. माणसाच्या मनामध्ये नेमका कोणता व्यवहार होत आहे हे या निद्रेमुळेच कळत नाही. आपलं मूळ रूप माणूस विसरलेला आहे. काल्पनिक व्यक्तित्वाचा मुखवटा बांधून माणूस समाजामध्ये मिसळतो. मी असा आहे, मी तसा आहे, अशी स्वतःची अनेक चित्र त्याने समाजासमोर ठेवली आहेत. एखाद्या व्यक्तीने वस्त्रहरण करायचं ठरवलं तर माणसाला भयानक राग येतो. आपलं खरं रूप लोकांसमोर येऊ नये यासाठी जी धडपड चालू आहे त्या धडपडीलाच त्याने जीवन असं गोड नाव दिलंय. मी कोण आहे याचा शोध घेण्यात अनेक धर्मविद्यास आले. खरं तर मी कोण आहे या प्रश्नाचा छडा लावण्याकरता कोणत्याही धर्माची किंवा शास्त्रवचनांची आवश्यकता नाही. सत्ताधारी पक्षातल्या एखाद्या माणसाला जेव्हा खुर्ची सोडावी लागते तेव्हा त्याचे प्राण कासावीस होतात. कारण आपण कोणीतरी आहोत ही धारणा खुर्चीमुळेच निर्माण होते. माणूस सातत्याने पैशाच्या मागे धावतो. त्यामागेही हेच कारण आहे. वास्तविक मी कोणीतरी आहे ही भावना मनानेच निर्माण केलेली असते. आणि मग ती भावना खरी आहे किंवा ती केवळ भावना नसून ते सत्य आहे त्यासाठी पळापळ सुरू होते. या सगळ्या उचापतीत आपण कधी सापडतो हे त्याचं त्यालाही कळत नाही. एकदा गौतम बुद्धासमोर एक व्यक्ती येऊन बसली. ज्या गोष्टीबद्दल त्याला जिज्ञासा होती तो प्रश्न त्याने बुद्धाला विचारला. त्याला उत्तर देण्याच्या अगोदरच गौतम बुद्धांचं लक्ष त्याच्या डाव्या पायाकडे गेलं. त्या व्यक्तीच्या डाव्या पायाचा अंगठा हलत होता. बुद्धाने विचारलं, तुझ्या डाव्या पायाचा अंगठा का हलतोय? त्या क्षणी तो अंगठा हलायचा थांबला. बुद्धाने विचारलं, अंगठा का हलत होता? त्या व्यक्तीने मोठं मजेदार उत्तर दिलं. तो म्हणाला, अंगठा का हलत होता हे मलाही सांगता येणार नाही. त्यावर बुद्ध म्हणाले, तुझाच अंगठा आणि तो का हलतोय हे तुलाच कळलं नव्हतं. साध्या अंगठ्याबद्दल तुला काही सांगता येत नाही. मग तुझ्या आयुष्यामध्ये असे अनेक व्यवहार असतील की ज्याबद्दल आपण ते का करतोय हे तुला सांगताही येणार नाही. आपण एखाद्याचा राग का करतो? एखाद्याच्या बाबतीत आपल्या मनात आकस का असतो? आणि आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हाही आपण प्रेम का करतो याचं विश्लेषणात्मक उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. यालाच निद्रा म्हणतात. एक प्रकारची तंद्री म्हणतात. गौतम बुद्ध तर या अवस्थेला मूर्छा आणि बेहोशी हेच शब्द वापरतात. ते म्हणतात, रास्ते पर चलते चले जाते है, भीतर बेहोशी चल रही है. जागो हा शब्द ते जाता येता वापरतात, ते याच अर्थाने. व्यवहार कुशल माणसं सुद्धा एखाद्या व्यवहारात फसतात. त्यामागे बेहोशीच असते. व्यवहार कुशल लोकांचंच उदाहरण घेण्याची इथे आवश्यकता नाही. आपण जर आपल्याच दैनंदिनीकडे पाहिलं तर आपल्यालाही आपलं किती आयुष्य बेहोशीत गेलंय हे समजेल. माझ्या सकट अनेक अशी माणसं असतील की ज्यांना भूतकाळाचा आढावा घेणं हे क्लेशदायक वाटत असावं. कारण तो आढावा तुमच्यासमोर बेहोशीच्या क्षणांची न संपणारी यादी सादर करतो. आपण प्रत्येक वेळेला घाबरतो असंही नाही. अनेक प्रसंगी दुसरा पर्याय न उरल्यामुळे घेतलेले निर्णय हे नाईलाजास्तव घेतले जातात. आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. 60 उलटल्यानंतर कोणतंही महत्त्वाचं काम उरत नाही किंवा महत्त्वाचं काम असूनही प्रकृती साथ देत नाही. अशा वेळेला निर्विचार अवस्थेपर्यंत पोहोचता आलं नाही तर पिच्छा पुरवायला भूतकाळच उरतो. आजचे प्रगल्भ विचार आपण भूतकाळातल्या घटनांवर आरोपित करतो. अशा वेळी अनेक निर्णय चुकीचे ठरले याची खंत उरते. अनेकांचं वार्धक्य सुस्थितीचं असताना सुद्धा ती माणसं तकतकलेली दिसतात. या वैतागापुढे हेच भूतकाळातले क्षण उभे असतात. अशा वयस्कर माणसांना सांभाळणाऱ्या तरुण पिढीला ह्यांना कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला तर नवल नाही. घरातल्या वयस्कर माणसांना त्यांच्याच भूतकाळातल्या आठवणींच्या यातना होत आहेत हे पुढच्या पिढीला कळत नाही. एखाद्या घरी बाप लेकात सुसंवाद असेल तर बाप आपल्या भूतकाळातल्या चुका मोकळेपणी सांगू शकतो. त्या घटनांशी मुलांचा काहीच संबंध नसल्यामुळे बापाला त्याबद्दल वाटणारं शल्य हे अत्यंत मामूली वाटतं. त्याचा एक जास्तीचा त्रास मुळात आलेल्या वैराग्यात भर घालतो. हळूहळू वयस्कर माणसं मग बोलणं सोडून देतात. जीवाचा हा क्रम अटळ आहे.
सख्खा मुलगा अशी ओळख करून द्यावी लागते. पण त्याच वेळी सख्य नसलेला सख्खा मुलगा हा गजर वाजत असतो. हे अंतर कमी व्हायला हवं असेल तर अगदी साधे उपाय केल्यामुळेही हे अंतर कमी होईल. आपला वयस्कर बाप त्याच्या आयुष्यातली अत्यंत जुनी व्यथा सांगत आहे. हे शल्य त्याने इतकी वर्ष जपून ठेवलेलं आहे हे मुलाला कळलं पाहिजे. आता सांगून काही उपयोग नाही, हे बापालाही माहीत असतं. अशा प्रसंगी मुलाने म्हणावं, तुम्ही स्वतःला निष्कारण दोष देऊ नका. परिस्थितीने तुम्हाला तो निर्णय घ्यायला भाग पाडलं. निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला लाभलं असतं तर तुम्ही ती घटना घडूच दिली नसती. हे एवढे किंवा या प्रकारचे शब्द आवश्यक असतात. बापाच्या बुद्धिमत्तेवर मुलाचा विश्वास आहे हे अशाच उद्गारातून सिद्ध होतं. बापाचा अहंकार सुखावतो, पण याऐवजी मुलगा म्हणतो, तुमच्या हातून हे चुकलंच कसं, याचं मला आश्चर्य वाटतं. आता इतक्या वर्षांनी विचार करून काय फायदा? तुमच्या जागी मी असतो तर हा विषय मी तिथेच संपवला असता. हा मुलाचा अहंकार बोलतो. संसार हा असाच किरकोळ किरकोळ घटनांनी भरलेला असतो. यासाठीच बुद्ध जागो हा शब्द वारंवार वापरतात. साधना या शब्दांची व्याख्या यापेक्षा वेगळी नाही. बुद्ध ज्याला जागो म्हणतात त्या अवस्थेलाच अनुसरून संस्कृतमध्ये उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरांनी बोधत हे वचन आलंय. शारीरिक पातळीवर जागणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सामाजिक बाबतीतही सावध राहणं आवश्यक आहे आणि मनाचा मागोवा घेत तिथे काय चाललंय हे बघणंही आवश्यक आहे. या 3 पातळ्यांवर तो जागा राहतो. त्याच्या मनात एक दीप प्रज्वलित होतं. त्या प्रकाशात सगळ्या गोष्टी लख्खपणे दिसू लागतात. ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा अर्थ स्पष्ट होत जातो, अगदी त्याचप्रमाणे माणसांमध्ये परिवर्तन होऊ लागतं. या परिवर्तनात अहंकार हळूहळू विलीन होतो आणि एकदा अहंकार विलीन झाला म्हणजे मी गळून पडतो. आपल्या आजूबाजूला लहान मोठ्या घटना घडत असतात. सर्वात महान घटना आपल्या नकळत होत असते आणि या घटनेइतकी निकट गोष्ट जगात कोणतीही नाही. ती गोष्ट माहितीये कोणती? ती गोष्ट म्हणजे आपला श्वास. आपण श्वास घेत राहतो, सोडत राहतो. यात आपण स्वतः काहीच करत नाही. श्वास येत राहतो, जात राहतो. या क्रियेत आपण स्वतःला लोटून देतो. इतकंही करून आपण थांबत नाही. श्वास घेणारा आणि सोडणारा मीच आहे असं म्हणण्यापर्यंत आपण स्वातंत्र्य घेतो. अशाच प्रकारे आपण आपलं अस्तित्व सगळ्या गोष्टींवर लादत जातो. बालपण संपून तारुण्य येतं, तेही मागे पडून वार्धक्य येतं. हे घडत असतं, पण आपण म्हणत राहतो, मी तरुण झालो, मी म्हातारा झालो. इतकंच नव्हे तर मी जन्माला आलो असं म्हणायलाही आपण मागे पुढे पाहत नाही. एकदा गप्पांच्या भरात माझा मित्र जयंत म्हणाला, माझा जन्म 1 जून 1934 साली झाला. टर उडवायची म्हणून मी म्हणालो, तसं नाही, 1 जूनला एक मूल जन्माला आलं आणि 12 दिवसांनी त्याचं नाव जयंत ठेवण्यात आलं. तेव्हा पहिले 12 दिवस तू कुणीच नव्हतास. हे मी त्याला गमतीने म्हणालो खरं, पण वस्तुस्थिती हीच आहे, हेच सत्य आहे. प्रत्येक ठिकाणी आपण सगळ्या घटनांशी आपला संबंध जोडत राहतो. अधःपतनाचं सुद्धा समर्थन करतो. या संदर्भात एक गोष्ट आठवते. एक मोठा महाल होता. त्या महालाच्या प्रांगणात काही मुलं खेळत होती. महालाच्या बाजूलाच एका कोपऱ्यात लहान मोठ्या दगडांचा ढीग पडला होता. एका मुलाने त्यातला एक दगड उचलला आणि महालाच्या दिशेने भिरकावला. त्या मुलाने तो दगड उचलताच उरलेल्या दगडांच्या ढिगाऱ्याकडे पाहत तो दगड म्हणाला, मी आता आकाश यात्रा करायला निघालोय. बाकीचे दगड गुपचूप पडून राहिले. ते तरी काय करणार? तो दगड आकाशाच्या दिशेने निघाला होता एवढं नक्की. आपणही उडावं असं इतर दगडांना वाटत होतं, पण पंखांशिवाय कसं उडणार? फेकलेला दगड महालाच्या खिडकीवर पडला आणि खिडकीच्या काचेचे तुकडे सर्वत्र विखुरले. लगेच तो दगड म्हणाला, मी अनेकदा सांगितलंय, माझ्या मार्गात जो कोणी आडवा येईल त्याची मी खांडोळी करीन.
दगड महालाच्या गालिच्यावर जाऊन पडला. गालिच्यावर पडता क्षणी तो म्हणाला, मी खूप थकलो, शत्रूचा नाशही केला, प्रवासही भरपूर झाला, आता थोडासा आराम करतो. या भवनाचा मालक मोठा दिलदार आहे. मी येत आहे असं समजताच त्याने गालिचे पसरले, स्वागताची तयारी केली. मी मुळी सामान्य दगड नव्हेच, मी उडणारा आणि यात्रा करणारा दगड आहे. तोपर्यंत फुटलेल्या काचाचा आवाज ऐकून एक नोकर धावत आला. दगड पुन्हा म्हणाला, मला उचलण्यासाठी खास नोकराची तजवीज केली आहे, वा. आणि तोपर्यंत नोकराने तो दगड खिडकीतून बाहेर फेकला. परत येताना दगड म्हणाला, परत जाऊया. घर आणि मित्र यांची फार आठवण येते. मी होमसिक झालोय. दगडाच्या त्याच ढिगाऱ्यावर येऊन तो पडला. तेव्हा दगड म्हणाला, तुमची फार आठवण यायला लागली. आपण खुल्या आकाशाखाली पडलेले आहोत, तरी सुद्धा या राजमहालाकडून मला आमंत्रण आलं. स्वागताची जय्यत तयारी होती, पण त्या वैभवावर मी लाथ मारली. मालकाने मला प्रेमाने हातात घेतलं, पण मी त्या मोहात पडलो नाही. त्या दगडाने आपली आत्मकथा लिहायला सुरुवात केली. दगडाची आत्मकथा म्हटल्यावर आपल्याला हसू येईल. स्वतःच्या आत्मकथेला कधी हसावं? एकूण एक मोठी माणसं याच स्वरूपाच्या आत्मकथा लिहितात. आयुष्यात प्रत्येक माणूस थोड्याफार प्रमाणात त्या दगडासारखंच समर्थन करतो. आयुष्यभर तो वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा भेट घडेल. ज्या क्षणी तो सगळे अहंकाराचे मुखवटे फेकून देईल त्या दिवशी त्याला अत्यंत हलकं वाटेल आणि मनाच्या याच हलक्या अवस्थेत जीवन त्याला बाहुपाशात घेईल. धन्यवाद.